आणि आता पाहूयात बातम्या सविस्तर। राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यावर भाजपचा झेंडा फडकला असून तासगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी खासदार संजय पाटील गटाच्या सुशीला साळुंखे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या तासगाव नगरपालिकेवर मंगळवारी भाजपचा झेंडा प्रथमच फडकला आहे। तासगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीच्या आणि खासदार संजय पाटील यांच्या गटाच्या सुशीला साळुंखे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। यापूर्वी तासगाव नगरपालिकेवर माजी गृहमंत्री आर पाटील गटाचे 9 आणि खासदार संजय पाटील गटाचे 9 आणि काँग्रेसचा 1 अशी सत्ता होती। मात्र गणप्या गावडे स्टाईलने आर पाटील गटाने काँग्रेसकडे नगराध्यक्ष पद देत काँग्रेसचे अजय पवार यांना नगराध्यक्ष केले होते। मात्र एका महिन्यापूर्वी राष्ट्रवादीचे 3 नगरसेवक खासदारांच्या गोटात गेल्याने सर्व विरोधी नगरसेवकांनी नगराध्यक्षावर अविश्वास ठराव दाखल केला होता। त्याचवेळी अजय पवार यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता। त्यामुळे मंगळवारी भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी निवड करण्यात आली। खासदार संजय पाटील गटाच्या सुशीला साळुंखे यांचा एकमेव अर्ज नगराध्यक्षपदासाठी आल्यानंतर मंगळवारी त्यांची बिनविरोध निवड नगराध्यक्षपदी करण्यात आली। पूर्वीच्या काळामध्ये या सत्ताधाऱ्यांनी कार्यकर्त्यांना जिरवाजिरवीचं राजकारण आणि फिक्सिंगचं राजकारण करण्याच्या भूमिका घेतल्या। 15 वर्ष अनेक कार्यकर्त्यांच्या कर्तृत्ववान कार्यकर्त्यांना बाजूला ठेवण्याचं, सत्तेपासून बाजूला ठेवण्याचं काम या मागच्या सरकारमधल्या या प्रमुख मंत्र्यांनी केलं। राज्यामधून केंद्रामधून या नगरपालिका आहेत, तासगाव नगरपालिका असेल, बाकीच्या नगरपालिका असतील, महानगरपालिका असेल, त्यांना जास्तीत जास्त फंड देण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करणारी माणसं आहोत आणि तसं त्यांना त्या पद्धतीने निश्चितपणाने आम्ही मदत करू। तासगाव नगरपालिकेच्या बाबतीमध्ये आज पहिल्यांदा इतिहासामध्ये भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष म्हणून आपल्याला या ठिकाणी पहिल्यांदा संधी मिळाली। मागच्या वेळेला इक्वलवर आलं, एका माणसाचं, काँग्रेसमधल्या एका माणसाला, नगरसेवकाला एका माणसाला नगराध्यक्ष करण्याची वेळ त्यांच्यावर आली। त्या नगराध्यक्षांच्या हातून बऱ्याचशा चुकीच्या शहराच्या विकासाच्या आड येणाऱ्या घटना घडत गेल्या, काही चुकीच्या घटना घडत गेल्या। त्या सगळ्या गोष्टींची निश्चितपणाने आम्ही चौकशी करू। सामान्य माणसाचा पैसा, सामान्य माणसांचा विकास हे करण्यासाठी ही सत्ता आलेली आहे, हे समजून आम्ही निश्चितपणाने काम करू।